शिवसेना शिवसेना धन्यवाद डीजे. आणि या स्पर्धेसाठी आलेले आमचे सन्माननीय पाहुणे संदेशजी लहाने, सागर पाटीलला अतुल भोईर यांच्याकडून 500चं पारितोषिक. सागर पाटील या, आपण अतुल भोईर तुम्हीच द्या तुमच्या हस्ते. सागर या. हुकमाचा एक्का सिद्धू 11 कैरे संघाचा हुकमाचा एक्का. शिवसेनेचा प्रफुल्ल विचारे साऱ्यांचा आधार. असा शिवसेनेचा प्रफुल्ल विचारे साऱ्यांचा आधार. असा शिवसेनेचा प्रफुल्ल विचारे साऱ्यांचा आधार. असा शिवसेनेचा प्रफुल्ल विचारे साऱ्यांचा आधार. परिषद विभाग प्रमुख आपला दादा. विभाग प्रमुख आपला दादा. विभाग प्रमुख आपला दादा. बालासाहेबांचा आदर्श जपलाय प्रफुल्ल दादान मनात सदा. प्रफुल्ल दादान मनात सदा. प्रफुल्ल दादान मनात सदा. वावरले गावात त्याच्या नावाची चर्चा वारंवार. अरे लकी हा ठरलाय 84-94 गाडीचा नंबर. अरे असा शिवसेनेचा प्रफुल्ल विचारे साऱ्यांचा आधार. असा शिवसेनेचा प्रफुल्ल विचारे साऱ्यांचा आधार. शावावरली गावाच्या शिवती क्रीडा मंडळानं. शावावरली
तर सर्वांचे मनपूर्वक आभार. रायगडच्या मातीत रुजलेली निष्ठा आणि शिवबंधनाने बांधलेलं नेतृत्व अर्थातच पप्पू शेठ विचारे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कम्मालीचं आयोजन, महारॅली विजयाची आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळाली. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले, वंदे मातरम क्रीडा मंडळ वावरले. तर या रॅली नंतर मी सन्माननीय पप्पू शेठ विचारे यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मनोगत व्यक्त करावं. चार 4300 क्रमांकाची गाडी आहे, ती लवकर काढा. आज ह्या संक्रांतीनिमित्त जमलेल्या माझ्या तमाम प्रेक्षकांनो, आज आपल्याला तमाम हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती जागवल्यात आपण सगळ्यांनी. आज मला हा विभाग प्रमुख चषकाचा दुसरा पर्व आहे. या पर्वामध्ये मी आपल्याला काही संबोधित किंवा राजकारणात येणारच नाही. मी काय केलं हे 2 महिन्यापूर्वीच केलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते सगळं माहितीच आहे. कसं केलंय ते मला त्या बाबतीत बोलायचंच नाही. कारण काय, एकनाथ शिंदे बोलले होते का 2.5 वर्षापूर्वी काहीतरी केला होता, पण मी 2 महिन्यापूर्वीच केलंय. त्यामुळे मला काय अगदी राजकारणावर बोलायचं नाही. मी आपल्या सर्वांना हा चौक विभागाच्या बाबतीत बोलायची गरजच नाही आहे. इथे पूर्ण रायगड जिल्ह्यामधून प्रेक्षक आलेले आहेत आणि अगदी कर्जत, खालापूर, पनवेल या सगळ्या प्रेक्षकांना मला खूप खूप धन्यवाद द्यायचा आहे का खरोखर आपल्याकडून ज्या कमेंट्स आल्यात, आपल्याकडून जे माझ्या शिवतेज वंदे मातरम क्रीडा मंडळ, आमचा वंदे मातरम एक कबड्डी मोठा संघ आहे होता. आजही मी आमच्या वंदे मातरमांना कबड्डीसाठी प्रोत्साहन करतोय. मी होलीला सांगितलं होतं का तुम्ही एक कबड्डीचा संघ तयार करा, पण सांगितलं का मार लागतो दादा. पण ठीक आहे चला, पण शिवतेज हा आमचा एक असा चांगला संघ आहे आणि आयोजनामध्ये माझा 10% वाटा आहे, 90% माझा शिवतेज आणि वावरल्याचा वाटा आहे. हे तुम्हाला आज सांगतो. मी फक्त काय करतोय, यांना प्रोत्साहन देतोय. मी काही करत नाही. इथे करणारे माझे शिवतेज, वंदे मातरम आणि माझे वावरले ग्रामस्थ. आणि मी आमच्या गावातील ज्या दिवशी सप्त्याचा काला होता त्याच दिवशी सांगितलं होतं का ह्या वावरल्यामध्ये जन्म घेतला ना पप्पू विचारांनी, हेच माझे मोठे भाग्य आहेत. आणि वावरल्यामधली माती हिला कोणी कधी विसरायचं नाही. का ज्या मातीतून मी जन्म घेतलाय, ज्या मातीने मला इथे बनवलाय, त्या मातीशी जो इमान राखणार नाही तो इथे राहणार नाही. आणि त्या मातीत मी आज 3 माणसांची नावं घेतो. कैलासवासी पांडुरंगांना मोरे यांच्या बरोबरीने राहून मी काम केलं. कैलासवासी प्रदीप दरेकर जे नाना आमचे जे होते त्यांच्या हाताखाली काम केलंय. अनंत पार्टे हे आमच्या 3 शिलेदार होते, त्यांनी शिवसेना आम्हाला शिकवली. आणि या शिवसेनेच्या शिलेदारांबरोबर काम करत असताना शिवसेना जागी राहू शकते हे मला शिकायला भेटलं आहे. आणि मी आज सर्वांना एकच सांगू इच्छितो का ह्या माझ्या सुंकरेचा 1 रुपया पप्पू विचारेचा भाग 1% नाही, 99% भाग हा शिवतेज ग्रामस्थ मंडळ वावर आणि माझ्या चौक विभागातील सगळे माझ्या हातून काही मोठे शिलेदार आहेत का जे समोर येत नाही, पण त्यांची त्यातून खूप मोठी मदत आहे. मी आज तुम्हाला सांगतो, मला कुठल्याही राजकारणाच्या भागातून ही शृंखला ठेवायची होती असं नव्हतं. मागच्या वर्षी आम्ही अचानक ठेवली, पण ह्या वर्षीची शृंखला माझ्या महाराष्ट्रातून मित्र आले होते. महाराष्ट्रातून माझ्या मित्रांनी मला एकच सांगितलं का बोलतो दादा इथं कोकण प्रीमियर लीग ठेवायची आपल्याला. मी म्हणलं बघा आमच्याकडे जे होतं किंवा आम्ही वावरल्यातून एक जो कार्यक्रम करतो इथे कोणाचा सहभाग असेल नसेल माहिती नाही, पण आमच्याकडे ठरवलेला कार्यक्रम हा फेल जात नाही. हे कोणी किती मोठेपणा करू द्या पण वावरल्याचा नाद करू शकत नाही हे आज सांगतो. आणि वावरला हा चौक जिल्हा परिषद वार्डाचा केंद्रबिंदू आहे. पूर्वीपासून 25 वर्षापासून
जे जिल्हा परिषद वार्डमध्ये जे घडलंय हे वावरल्या मुलं घडलंय ते त्यांनी कधीच विसरू नये. वावरला हा केंद्रबिंदू आहे आणि वावरला चौक जिल्हा परिषदचा केंद्रबिंदू आहे आणि चौक केंद्रबिंदूचा कार्यक्रम 2 महिन्यापूर्वी करून दाखवला आणि याच्या पुढचा कार्यक्रम अजून होतील हे आजही सांगतो. आणि माझ्या आलेल्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद देतो. मला खरोखर आवर्जून खरोखर सांगायची एक मनापासून इच्छा आहे का ही शृंखला महाराष्ट्राची आहे का वावरल्याची आहे का रायगडची आहे. ही मला आज मनापासून वाटतं आहे महाराष्ट्रामधून लोकांचे फोन यायला लागलेत का ही महाराष्ट्राची शृंखला झाल्यासारखी झालेली आहे. त्यामुळे माझ्याबरोबर असलेला सगळे शिवतेज वंदे मातरम ग्रामस्थ मंडळ वावरले या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि शिवसैनिकांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो. आणि आपण सर्वांनी ह्या फायनलपर्यंत थांबावं माझी इच्छा आहे आणि खूप चांगला प्रेक्षणीय सामने चालू आहेत याचा एक चांगल्या पद्धतीचा आनंद तुम्ही घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आणि आपण सर्वांनी मी खरोखर सांगतो मी पप्पू विचार म्हणून एक काहीच नाही माझ्यावरती काही मनापासून तुम्हाला सांगू हा माझ्या गावाचा माझ्या शिवतेजचा वंदे मातरमचा हा खूप मोठा नाव आहे आणि बाजूच्याच सगळ्यांचा. त्यामुळं मी एकटा याचा शिल्पकार कधीच होणार नाही. आणि याच्या बाबतीत एकच सांगायचं आहे का माझ्याबरोबर असलेलं मी एकाचं नाव घेतला तर माझ्याबरोबर 70 कार्यकर्ते आहेत शिवतेजचे. वंदे मातरमचे अजून वेगळे आहेत. त्यामुळे कोणाचे नाव न घेता शिवतेज आणि वंदे मातरमला खूप खूप धन्यवाद देतो. आलेल्या प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि ही शृंखला पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने कशी होईल याची गॅरंटी देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्या पप्पू शेठ विचारे यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. खरं तर मला आवर्जून सांगायचे की यंदाच्या वर्षी आपण गुड लकला 5 दिलेत, पुढच्या वर्षी 10 देऊ. या वर्षी आपण डुप्लिकेट सचिन आणला, पुढच्या वर्षी ओरिजिनल सचिन लाडू. एकदा जोरदार टाळ्या पप्पू शेठ विचारे यांच्यासाठी. चला मी विनंती करतो आता पब्लिकला की आपण बाहेर या आणि मासला सुरुवात करा. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, यंदाच्या वर्षी सन्माननीय आदित्य साहेब आले होते. पुढच्या वर्षी आदरणीय कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना देखील आणण्याची आपण नक्कीच तयारी पुढच्या वर्षी करू हीच एक उद्घोषणा करतो. आणि आता प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण थोडे बाहेर या आणि मासला सुरुवात करा. सागर पाटील तुमची जी पारितोषिक आहेत ती इनिंग ब्रेक मध्ये आपण सुपूर्द करू कारण बरीच पारितोषिक आहेत. आणि विनंती करतोय